पुण्यातल्या या प्रकरणात अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आणि या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचा बाप बिल्डर विशाल अग्रवालला अटक केली। तसंच आरोपीला प्रौढ ठरवण्यासाठी आता पुणे पोलीस वरच्या कोर्टात जाणार आहेत। त्यामुळे या प्रकरणाकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलंय। पाहूया यावरचा हा खास रिपोर्ट। मुलगा बेदरकार, बाप जबाबदार। वडिलांनीच कार दिल्याची मुलाची कबुली। बापाला अटक, पबलाही टाळ। पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यावर ढिम्म पोलीस प्रशासन अखेर जागं झालंय। आरोपी मुलाचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल यांच्यासह तिघांना संभाजीनगरच्या लॉजमधून अटक करण्यात आली। अग्रवालने एका हॉटेलमध्ये 3 रूम बुक केल्या होत्या, मात्र पोलिसांना गुंगारा देत भलत्याच हॉटेलमध्ये राहायला गेला होता। पोलिसांनी यादी थातूरमातूर कलम लावल्यानं आरोपी मुलाला केवळ 12 तासात जामीन मिळाल्याचा आरोप झाला। त्यानंतर आता पोलिसांची धावाधाव सुरू झाली आहे। आरोपीला सज्ञान ठरवण्याची मागणी कोर्टात करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे। आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही लीगल बॅटल हे डिस्ट्रिक्ट कोर्टात आमची लढण्याची तयारी आहे की आम्हाला परवानगी टू ट्राय हे जुवेनाईलला ॲडल्ट म्हणून ट्राय करून 304 हे नॉन बेलेबल ऑफेन्स आहे आणि हे हीनस क्राईम जुवेनाईल जस्टिस ॲक्टचे डेफिनेशनचे कलम 2 अन्वय आहे, म्हणून ती आमची एक प्रयत्न सुरू आहे। तर दुसरीकडे आरोपी मुलानं धक्कादायक कबुली जबाब दिलाय। परवाना नसताना वडिलांनीच पोर्शे कार चालवण्यासाठी दिल्याचं मुलानं सांगितलं। एवढंच नव्हे तर मद्यप्राशन करत असल्याची माहितीही वडिलांना होती असंही त्यानं जबाबात म्हटलंय। त्यामुळे मुलासह बिल्डर बापाच्याही अडचणी वाढल्या। या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे 40 लाखांचा कर न भरताच पोर्शे कार रस्त्यावर धावत होती। दुसरीकडे आरोपी मुलगा ज्या बारमध्ये दारू प्यायला त्या कोरेगाव परिसरातील कोझी अँड ब्लॅक पबच्या व्यवस्थापक आणि मालकांना पोलिसांनी अटक केली। तसंच या दोन्ही बारना सील ठोकण्यात आलंय। या ड्रंक अँड ड्राईव्ह मुळे बळी गेलेल्या मृत अश्विनी कोस्टाच्या वडिलांनी आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली आहे। संविधान है और संविधान में जो कानून पहले से बना हुआ है वो अलग से तो लागू करने की जरूरत नहीं है, तो उसी के अनुसार कार्रवाई होनी चाहिए जिसमें आगे लोग सबक लें। जिस तरह से तो गलत तो है ही। हमारे बच्चे जब तक बालिग नहीं हुए हमने उनको गाड़ियां नहीं दी हैं, हम भी दे सकते थे, गाड़ी चलाना तो आना चाहिए ना। पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून उशिरापर्यंत चालणारे पब आणि बार विरोधात आंदोलनं करण्यात आली, मात्र पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केलाय। पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात 2 जणांचा बळी गेला। या संपूर्ण प्रकरणात जेव्हा एका बिल्डरचं नाव उघडकीस झालं तेव्हा हे संपूर्ण प्रकरण पुणे पोलिसांनी अतिशय धीम्या गतीने चालवलं। पुणे पोलिसांवर ताशेरे ओढले गेले आणि त्यांच्याच भूमिकेवर अनेक स्तरातून प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। मात्र टीकेची झोड उठल्यानंतर आता पुणे पोलिसांचं वरातीमागचं घोडं दामटण्याचं काम सुरू झालंय। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।